नमस्कार, मी रुपाली. चला तर आज आपल्याला बनवायचे वाटी ढोकळा. इडलीच्या बॅटरपासून मी ते वाटी ढोकळा बनवून घेणार आहे. हे पहा किती छान बनलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही पण बनवा. इथे मी इडलीचं बॅटर घेतलेलं आहे. त्याच्यात मी आता सोडा टाकून घेतला आहे, थोडंसं पाणी, थोडीशी हळद, चिमूटभर हळद टाकलेली आहे आणि अर्ध लिंबू टाकलेलं आहे. इथे लिंबू पिळून घ्यायचे अर्ध. तुम्ही दह्याचाही वापर करू शकता, पण इडलीचं बॅटर खूप छान झालेलं आहे सेट, म्हणून मी इथे दह्याचा वगैरे वापर करत नाही. थोडीशी साखर, एक चिमूटभर मी साखर टाकत आहे, अर्धा चमचा पण नाही टाकले. आणि चवीनुसार मीठ अगोदरच टाकून घेतलं होतं, कारण इडलीचं बॅटर तयार केलं तेव्हाच मी चवीनुसार मीठ टाकलेलं होतं. छान एकत्र मिश्रण करून घ्यायचे आपल्याला. आणि एक पातेलं गरम करत ठेवले, त्याच्यावरती मी चाळण ठेवलेली आहे. हे पहा, वाटीला मी तेल लावून घेते. 10 ते 15 मिनटात आपला हा इडलीच्या पिठापासून मऊ लुसलुशीत ढोकळा तयार होत आहे. एक 10 ते 15 मिनटच ठेवायचे, जास्त वेळही लागत नाही. आता वरतून आपल्याला झाकण ठेवायचे, एक 10 ते 15 मिनटांनी चेक करायचं. हे पहा, आपला ढोकळा बनवून तयार आहे. मी ते कट करून घेते. तर आपल्याला 4 भाग करून घ्यायचेत. मस्तपैकी इडलीच्या पिठापासून वाटी ढोकळा स्नॅक्स रेसिपी आहे. तुम्ही ब्रेकफास्टला पण ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता वगैरे, नाश्त्यासाठी वगैरे. इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या लांब बारीक पातळ मध्यभागी कट करून घेतलेला आहे. कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर थोडीशी. एका वाटीत 1 चमचाभर मी साखर घेतलेली आहे. त्या साखरमध्ये पाणी टाकून विरघळून घ्यायचे आपल्याला. ते इथे मी तडका पॅन ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचे. तेल छान तापून दिलं का आपल्याला जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे, ती तडतडून द्यायची आहे. तेल छान तापलेलं आहे, त्यामुळे मी गॅस बंद केला. त्यामध्ये तिथं मोहरी टाकले, जिरं टाकलं आहे. आता कढीपत्ता आणि हिरवी मिरचीचा तडका तयार करून घ्यायचा आहे. तो छान तडका बनल्यानंतर आपल्याला ते साखरेचं जे आपण पाणी करून घेतले ते टाकायचं आहे. आता तो तडका आपल्याला ढोकळ्यावरती टाकून घ्यायचं आहे. हे पहा, खूप छान, मस्त दिसायला पण खूप छान आणि मऊ लुसलुशीत झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. नक्कीच बनवून पहा आणि कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.